नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने अतिशय महत्त्वाचे असे 2-3 जी.आर, त्याचप्रमाणे शिक्षक भरतीमध्ये लागलेली जी निवड यादी आहे त्या यादीतील आता विद्यार्थ्यांच्या इंटरव्ह्यूमधून ज्यांचं सिलेक्शन होईल अशा विद्यार्थ्यांची लागणारी यादी असेल आणि विद्यार्थ्यांनी आता नेमका कोणता डिसिजन घ्यावा किंवा काय डिसिजन घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। कारण जी.आर तपासणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण या आधीचा जी.आर नंतर आलेला जी.आर यामध्ये वेगवेगळे मुद्दे हे नमूद केलेले असतात आणि सुधारित जी.आर काढले जातात। त्यामुळे भविष्यात पुढे जाऊन सुद्धा यामध्ये काही सुधारणा घडवून त्यामध्ये वेगळा जी.आर प्रसारित करण्यात येतो। मग त्यामुळे अभियोग्यताधारकांमध्ये नेमकी कोणता जी.आर फॉलो करायचा, नेमकी एखादा जी.आर त्यांनी बघितलेला असतो आणि नवीन जो सुधारित जी.आर असतो तो त्यांच्याकडनं मागे राहतो। मग अशा वेळेस विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात, कारण विद्यार्थी मनामध्ये पकडून चाललेले असतात की चला आपण ह्या नाही तर पुढच्या फेजमध्ये लागून जाऊ, परंतु असं आता होणार नाही। यामध्ये जो सुधारित जी.आर प्रसिद्ध केला आहे तो नेमकं काय सांगतो ते पाहूया। परंतु त्यापूर्वी जी.आर जुना आहे पण त्याची कार्यपद्धती ही सेम आहे। आता हा जी.आर आहे 10 नोव्हेंबर 2022 चा। आता यामध्ये जे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होते, माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल, बाकीचा अहवाल दिलेला आहे। त्याचप्रमाणे काही सुधारित मुद्दे यामध्ये देण्यात आलेले होते की एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त 5 वेळा परीक्षेची संधी उपलब्ध राहील। त्या तरतुदीऐवजी उमेदवारास आता प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील। उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाही, कारण 5 पैकी ज्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स होते ते गृहीत धरले जायचे। परंतु आता असं होणार नाही, प्रत्येक वेळेस येणाऱ्या भरतीसाठी नव्याने जी टेट होणार तो स्कोर त्या भरतीपुरताच मर्यादित राहील, असं सुधारित जी.आर नुसार सांगण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे बाकीच्या इतर देखील तरतुदी आहेत पण त्या कॉमन आहेत। दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे वय वाढवून देण्यात आलेला आहे कोरोनामुळे। ते तर सगळ्यांनाच देण्यात आलेलं आहे, बाकी ज्या शिक्षक पदभरती सोडून इतर ज्या पदभरती असतील त्या सर्वांसाठी 2 वर्षाची वयोमर्यादा ही जास्त केलेली आहे। पुन्हा माध्यमाचा पण उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा ॲड करण्यात आलेला आहे की विविध टप्प्याटप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यास असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील। ही जी अट आहे ही त्यांनी दिलेली सुधारित जी.आर मधली अट पुन्हा यामध्ये बदल करण्यात आला आणि सुधारित निर्णयानुसार पात्र राहणार नाही असं त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। कारण आता तुम्हाला या ठिकाणी वाटणं साहजिक आहे, ज्या तुम्ही शिक्षक म्हणून ज्या गटासाठी तुम्ही काम करता त्यामध्ये तुम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा चान्स मिळू शकतो असं तर ह्या जी.आर मध्ये लिहिलेलं आहे। कारण समजा एखाद्याला स्वतःचा जिल्हा नाही मिळाला तर येणाऱ्या पुढच्या फेजमध्ये त्यांना स्वतःचा जिल्हा मिळू शकतो। अशा एक सरळ विचाराने माणूस त्या ठिकाणी पुढचा जी.आर जर बघितला नाही तर यातून संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात। कारण जर स्वतःचा जिल्हा भेटला नाही तर माणूस दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्या इतका प्रयत्नशील नसतो। परंतु सिच्युएशन खूप वेगळी आहे। शिक्षक भरतीमध्ये खूप वर्ष खूप वेळ खाऊ आणि खूप कालावधीसाठी चालणारी ही प्रोसिजर आहे, लेंदी प्रोसिजर म्हणू शकता याला। त्यामुळे हाती आलेली संधी गमावू नका। तो जो सुधारित जी.आर आहे तो 13 ऑक्टोबर 2023 नुसार आता या ठिकाणी हे टप्पे तुम्ही पात्र असणार पुढे की नाही हे ह्या जी.आर मधनं घ्यायचं। जो मगाशी दाखवलेला जी.आर होता त्यामध्ये नमूद केलं होतं तो देखील सुधारित होता, पण त्यानंतर हा दुसरा सुधारित जी.आर त्यांनी काढलेला आहे। यामध्ये पुन्हा बाकीचे एक्झाम वगैरे बाकीचे पवित्र पोर्टलचे मायना दिलेला आहे आणि खाली शासन निर्णय दिलेला आहे।
या ठिकाणी 2 नंबरच्या पॉईंटमध्ये मेन्शन केलेलं आहे की टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील. या तरतुदीऐवजी आता विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी त्याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील. शब्दांचे अर्थ व्यवस्थित समजून घ्या. उमेदवारास पूर्वी निवड केलेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात येत आहे, असा सुधारित GR मध्ये मेन्शन केलेला आहे. आता या ठिकाणी उच्च माध्यमिक, माध्यमिक, बाकीच्या गोष्टी जोडण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर खाली देखील वाचून घ्या, परंतु ते जास्त महत्त्वाचं नाही. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी हा आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी समजा बघितलं तर 1ली ते 5वीसाठी एखादा शिक्षक पात्र आहे आणि आत्ता मुलाखतीमध्ये त्यांची समजा निवड झालेली आहे. सुधारित GR नुसार, पहिल्या GR नुसार हे चालत होतं की समजा येणाऱ्या फेजमध्ये या विद्यार्थ्याला संधी भेटेल, परंतु सुधारित GR मध्ये हे नाकारण्यात आलेलं आहे. जर 1ली ते 5वीसाठी एखाद्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे तर तो विद्यार्थी पुढच्या फेजमध्ये 6वी ते 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी त्यांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार पुढच्यासाठी पात्र असेल, परंतु 1ली ते 5वीसाठी ते पात्र नाहीत, हा सुधारित GR सांगतो. दुसरी गोष्ट, समजा एखादा शिक्षक 6वी ते 8वीसाठी आता निवड झालेली असेल तर तो शिक्षक 9वी, 10वी, 11वी, 12वीसाठी पात्र आहे, परंतु 6वी ते 8वी किंवा 1ली ते 5वीसाठी पुन्हा दुसऱ्या फेजमध्ये पात्र नाही. म्हणजे खालच्या गटासाठी पण नसेल आणि सेम गटासाठी सुद्धा नसेल, फक्त ते पुढच्या गटासाठी पात्र असतील. आणि जर त्यांना 6वी ते 8वी किंवा खालच्या गटासाठी पात्र व्हायचं असेल तर जी नव्याने घेण्यात येणारी टेट असेल ती एक्झाम त्यांना द्यावी लागेल आणि नंतर मग ते पुन्हा त्याच गटासाठी पात्र राहतील. खूप किचकट आहे. त्यापेक्षा जी संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे किंवा जिथे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे थोडंफार लांब पडत असेल, काही हरकत नाही. काही दिवसांनंतर बदलीचं धोरणसुद्धा आहे. काही मोजके घटक आहेत, त्याच्यानुसार बदली जरी बंद केलेली असेल तरीसुद्धा काही कारणास्तव त्यामध्ये बदली करून घेता येते. 3 वर्षानंतर तुम्ही त्यामध्ये चेंजेस करू शकता. परंतु आता एखादा शिक्षक समजा 11वी 12वी असेल, जॉईन झालं असेल, निवड झाली असेल, परंतु खूप लांब असल्यामुळे जर असा शिक्षक त्या ठिकाणी जाऊ शकत नसेल तर त्यांच्यासाठी भरती प्रक्रिया या ठिकाणी बंद होते. कारण ते बाकीचे वर्ग तर खालचे वर्ग येतात, 1ली, 6वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी आणि 11वी 12वीपासून पुढचे वर्ग तर पोर्टलवरती भरले जात नाहीत. त्यामुळे नीट विचार करून या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी जॉईन न करण्याचा निर्णय घेत असाल तर खूप विचारपूर्वक घ्या. कारण शासनाचे निर्णय हे कसे बदलतात, कधी बदलतात. पुन्हा शिक्षक भरती मुळातच ही खूप दिवसांनी होते, खूप वर्षांनी होते, खूप लेंदी प्रोसिजर आहे. पुन्हा त्याच्यामध्ये तुमचं वय वाढू शकतं. त्यापेक्षा असेल थोडंफार लांब तरी काहीच हरकत नाही, परंतु दुसऱ्या फेजमध्ये आपल्याला स्वतःचा जिल्हा वगैरे मिळेल अशा हिशोबाने आत्ता आलेली संधी त्या ठिकाणी गमावू नका. त्यामुळे विद्यार्थी असा प्रश्न तर विचारतात की येणाऱ्या फेजमध्ये निवड झाल्यावरती पुन्हा चान्स मिळेल का, पण सुधारित GR हे सांगतो की हा चान्स मिळणार नाही सेम गटासाठी, किंवा तुम्हाला चान्स मिळेल कधी नवीन टेटनुसार, किंवा तुम्हाला पुढच्या गटासाठी चान्स मिळेल जर तुमचे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता असेल तर. यानंतर आपण दुसरा महत्त्वाचा असा GR तो म्हणजे 20 पटसंख्येपेक्षा कमी असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंवर कंत्राटी तत्वावरती शिक्षक भरती करण्यात येत आहे असा जो GR आहे तो पाहूया. की यामध्ये निवृत्त शिक्षक आणि D.Ed. B.Ed. अर्हताधारक उमेदवार जे आहेत त्यांना कंत्राटी तत्वावरती घेण्यात येणार आहे. परंतु कंत्राटीमध्ये सुद्धा नेमका काय प्रकार आहे ते बघा. आपण डायरेक्ट स्क्रोल डाऊन करूया. आता हे जे सेवानिवृत्त शिक्षक आहे त्यांच्यासाठी सुद्धा अट आहे की वयोमर्यादा ही 70 पेक्षा जास्त नसावी.
पुन्हा ते सेवानिवृत्त शिक्षक असावे. करार पद्धतीने नियुक्त्या करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकांविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रस्थापित नसावी. अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. पुन्हा दुसरं म्हणजे एक तर ते 70 वर्ष आहेत ते, किंवा जे ॲग्रीमेंट बनणार ते 1-1 वर्षांनी रिन्यू होणार पुढच्या 3 वर्षांसाठी असं होऊ शकतं, किंवा वयाच्या 70व्या वर्षापर्यंत. त्यानंतर दुसरं आहे DED BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवार. आता पहिला प्रेफरन्स देणार आहे निवृत्त शिक्षकांना. त्यानंतर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील. DED BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा सामावून घेण्याचे कोणतेही हक्क किंवा अधिकार नसेल. कंत्राटी आहात तर कंत्राटी म्हणूनच असणार आहात. त्यामध्ये 15,000 रुपये मानधन असेल, किंवा 12 दिवसांची रजा वगैरे बाकीच्या पुढच्या गोष्टी आहेत. आणि अशा प्रकारचं त्यांच्याकडनं एक कॉन्ट्रॅक्ट बनवून घेतलं जाणार आहे. त्याचं उल्लंघन झालं तर त्यांना पदावरून दूर देखील केलं जाणार आहे. अशा प्रकारे ही शिक्षक भरती सेवानिवृत्त शिक्षक आणि DED BEd या दोघांसाठी देखील या ठिकाणी आहे. त्यानंतर आपला पुढचा महत्त्वाचा असा GR आहे, तो म्हणजे अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत. शिक्षक पात्रता परीक्षा ही जवळजवळ सर्वांसाठीच अनिवार्य आहे. फक्त कन्सेशन देण्यात आलेलं आहे की जे अनुकंपा तत्वावरती भरले जातील. आता अनुकंपा म्हणजे काय, तर शासकीय सेवेमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांचा दुर्दैवी अंत झाला, मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबासाठी एक प्रकारची ही सहानुभूती तत्वावरती सहानुभूती असते आणि त्या जागेवरती त्यांच्या फॅमिलीतला एक मेंबर त्या ठिकाणी कामावर रुजू होतो त्यांची पात्रता धारण करत असेल तर. प्रिफरन्स फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस व्यक्ती मयत झाला तर त्यानंतर त्यांच्या बायकोला असेल, किंवा बायकोच्या ऐवजी पुढचा ऑप्शन असेल तर मोठा मुलगा किंवा दुसरा मुलगा किंवा दुसरी मुलगी, म्हणजे त्यांच्या फॅमिली मेंबरमध्ये एकाला ह्या जागेवरती नियुक्ती दिली जाते. काही अटी आणि शर्ती बाजूला ठेवल्या जातात आणि मग या ठिकाणी नियुक्ती दिली जाते, कारण त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीसाठी त्या ठिकाणी प्राधान्य त्यांनी दिलेलं असतं. तर ह्या गोष्टीला बोलतात अनुकंप तत्वावरती भरती. आता ह्याच्यासाठी जागा राखीव असतात. मग अशा वेळेस पात्रता धारण करणं आता प्रत्येक वेळेसच शक्य आहे असं नाही, कारण अचानक अशी व्यक्ती गेल्याच्या नंतर आता हा शिक्षक भरतीमध्ये त्या विद्यार्थ्यांना त्यांनी TET किंवा CTET ही पात्रता परीक्षा आहे ती पूर्ण केलेली असेलच असं नाही, परंतु काही अटी आणि शर्ती शिथिल देखील केलेल्या असतात ह्या अनुकंपा तत्वानुसार. परंतु आता शासनाने 2 सप्टेंबर 2024ला म्हणजे 2-3 दिवसापूर्वी हा GR काढला आणि हे सांगितलेलं आहे की ही शिक्षक भरतीची पात्रता परीक्षा सर्वांसाठी कंपल्सरी असल्याने जे अनुकंपा तत्वावरती भरले जातील त्यांना देखील शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी असेल. एक तर ती स्टेटची असावी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची असावी आणि यासाठी त्यांनी 3 वर्षांचा कालावधी यामध्ये दिलेला आहे. आता 3 वर्षामध्ये जर एक सरसकट विचार केला तर महाराष्ट्राची TET पात्रता परीक्षा ही काही म्हणजे आतापर्यंतच्या याच्यानुसार झालेली नाही, आता पुढे होईन ही गोष्ट पुढे आहे. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET बोलतो आपण त्याला, तर ते वर्षातनं 2दा येतो, म्हणजे 3 वर्षामध्ये यांना अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांना 6 चान्स यामध्ये आहे. म्हणजे 6 वेळेस तुम्हाला पास होण्यासाठी 6 चान्स दिले जातील. परंतु त्यांनी यामध्ये असं देखील नमूद केलेलं आहे की जर तुम्ही हे 3 वर्षामध्ये तुमच्या अटेम्प्टमध्ये तुम्ही जर पूर्ण करू शकला नाहीत ही अर्हता, तर अशा उमेदवाराला मग शिक्षक पदावरून इतर जी काही नियुक्ती असेल, इतर पदं आहे तर त्यावरती त्यांना नियुक्ती देण्यात येईल असे यामध्ये नमूद केलेलं आहे. जे की अनुकंपाचं जे धोरण आहे त्या अनुकंपा धोरणामध्ये देखील असंच सांगितलेलं आहे की समजा त्या पदासाठी त्या घरातली व्यक्ती
पात्रता धारण करत नसेल तर त्या पदाशी संबंधित बाकीच्या इतर पदावरती त्यांची नियुक्ती करण्याचे त्यांना आदेश दिलेले असतात. त्यामुळे अनुकंपा तत्वावरती ज्यांची शिक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे त्यांच्यासाठीचा हा खूप अतिशय असा महत्त्वाचा JR आहे. त्यामुळे TET महाराष्ट्रामध्ये फार कमी वेळेस होत आहे, आता पुढे जाऊन होईल, परंतु CTETच्या माध्यमातून तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन हे कंप्लीट करून घ्यावं. अनुकंपा तत्वावरचेच नाही तर शिक्षक भरतीमध्ये असणाऱ्या सगळ्यांनीच, कारण शिक्षक पात्रता परीक्षा ही तर कंपल्सरीच झालेली आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार 3रा पेपर देखील येणार आहे. आता पेपर 1, पेपर 2 आणि 9वी-10वीसाठी सुद्धा पेपर 3 येणार आहे. त्यामुळे ज्यांना जसं शक्य आहे त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटची तिथं कन्फर्म असते, त्यामुळे ती शिक्षक पात्रता परीक्षा ही पास करून घेणं खूप गरजेचं आहे येणाऱ्या तुमच्या भविष्यासाठी. त्याचप्रमाणे आता CTETची दुसरी अपडेट अशी आहे की आत्ताच ऑफिशियल डिजिलॉकरमध्ये मार्कशीट आणि सर्टिफिकेट यायला सुरुवात झालेली आहे. जे पास झालेले आहेत किंवा फेल झालेले आहेत, फेल झाल्यानंतर मार्कशीट येतं आणि पास झाल्यानंतर मार्कशीट सर्टिफिकेट दोन्ही भेटतं. त्यामुळे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ते डिजिटल सिग्नेचरचंच असतं, त्याची हार्ड कॉपी नसते. आणि पुन्हा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये CTETची पुन्हा दुसरं एक्झाम येतच असते, त्यामुळे येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये पुन्हा CTETचं नोटिफिकेशन येईनच. त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शनमध्ये लिस्टमध्ये नाव येईन ते विद्यार्थी सेम गटासाठी पात्र नसून पुढच्या गटासाठी पुढे पात्र आहेत, परंतु सेम गटासाठी पात्र नाही. आणि आता जसं सांगितलेलं आहे की आता 7 तारखेपर्यंत पवित्र पोर्टलवरती टॅबमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची जे इंटरव्ह्यू झालेले आहेत त्यांची इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि अंतिम मेरिट लिस्ट आता या ठिकाणी लागेल. आता ती अंतिम मेरिट लिस्ट लागेल म्हणजेच आपल्याला एक रविवार किंवा सोमवारी पवित्र पोर्टलला एक पुन्हा आपल्याला नोटिफिकेशन नक्कीच दिसेल न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.